करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळालेला आहे। कालच आपण बातमी दिलेली होती, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता सर्व लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला असून कोट्यवधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा वाटपाला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते डायरेक्ट आता डीबीटीचं बटन दाबणार आहे। इकडे बघा, डीबीटीचं बटन दाबताच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे 2 मेसेज येणार आहेत। तुम्ही म्हणाल 2 मेसेज कशाचे, तर एक सप्टेंबरचा हप्ता आता नवरात्र सणानिमित्त लवकर भेटत आहे। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे देखील नवरात्र सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 830 रुपये आता सर्वांना देण्यात येणार आहेत। मात्र आता जर तुम्हाला ही रक्कम सर्वात आधी पाहिजे असेल, गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवायचे असतील व त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता पण लवकर मिळवायचा असेल, तर त्यासाठी देखील तुम्हाला काही कामे करण्याच्या सूचना आता सरकारने दिलेल्या आहेत। कोणती कामे करायची आहेत व कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, सर्व काय आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज तुम्हाला बघायला मिळणार आहे। व तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा, तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल ते देखील सांगू। तर चला आता हप्ता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आधी सर्व काय माहिती बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली। आता सरकारने काय सांगितलं तर तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो। इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, अखेर खुशखबर, 2 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय जाहीर। राज्य सरकारने पैसे वाटपाच्या निधीला दिली मान्यता। नवरात्र सण असल्यामुळे लाडक्या बहिणीला आता नवरात्र सणानिमित्त मोठी भेट देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तिसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या हस्ते निर्णय झालेला आहे व आता या तिघांनी मिळून मोठा निर्णय जाहीर करत आता सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वांच्या खात्यात 1500 रुपये आता सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। मात्र आता पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे 13 जिल्ह्यांमध्ये आम्ही वाटप करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मग आता एकनाथ शिंदे यांनी 13 जिल्ह्यांची यादी आता अधिकाऱ्यांकडे पाठवलेली असून आता अधिकारी पैसे वाटपाची तयारी करत असून ते आता डीबीटीच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे। तर कोणते 13 जिल्हे आता जे आहेत की त्यामध्ये पैसे जमा होतील, त्या 13 जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो। एकनाथ शिंदेंनी कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी आता तयार केलेली असून त्या 13 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल 2330 रुपये नवरात्र सणानिमित्त आता 100% मिळणार आहेत। व गॅस सिलेंडरचा हप्ता ज्यांना मिळत नव्हता त्यांना पण मिळणार आहे, कारण की नवरात्र सणानिमित्त आता सर्वांना पैसे वाटपाचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। तर चला आता कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात। आता इथून पुढे राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे। तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचा काय फायदा होणार आहे लगेच सांगतो। इकडे बघा, तुम्हाला काय होणार, गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार। याआधी मिळत नसतील तर इथून पुढे 100% मिळणार आहे। ते मिळवण्यासाठी काय करायचं या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ बघा। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या 13 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, हे देखील तुम्हाला आता व्हिडिओच्या पुढे बघायला मिळतील। या 13 जिल्ह्यात तुमचं नाव आहे का नाही तुम्ही बघू शकता। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर बँक खात्यामध्ये डायरेक्ट कोणत्या क्षणी सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळणारच आहेत। त्यानंतर तिसरा एक तुमचा फायदा होणार आहे तो म्हणजे इकडे बघा, सरकारने आता सूचना दिलेल्या आहे, पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, तरच तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे व तो पण 1500 नाही तर काहींना 3000 रुपये पण हप्ता मिळू शकतो। नवरात्रोत्सव असल्यामुळे सरकार मोठं गिफ्ट देणार आहे, मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। मग तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये हप्त्याची जास्त रक्कम पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। पहिल्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये तर मिळतील व सर्वात आधी इतरांपेक्षा सर्वात आधी हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल। हा 3 मोठे आता तुमचे फायदे होणार असून आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या 13 जिल्ह्यांची यादी आपण बघूयात।
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता सविस्तर यादी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे ते सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक मुंबई या ठिकाणी पार पडली, त्यावेळेस महिलांसाठी 3 मोठे निर्णय घेण्यात आले। नवरात्री सण गोड होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये। नवरात्र सणामुळे आता सरकारने लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट दिलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता आता पूर्ण पैसे जमा केले जाणार असल्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं की सर्वात आधी 13 जिल्ह्यामध्ये पैसे टाका। त्या 13 जिल्ह्यात पैसे वाटप झाल्यानंतर पुढच्या जिल्ह्याची यादी देखील एकनाथ शिंदे आता पाठवणार आहेत। व एकनाथ शिंदेंनी 13 जिल्ह्यांची नावे त्या यादीमध्ये लिहिलेली असून ती नावे देखील आता जाहीर झालेली आहेत। आता ती नावे तुम्हाला सांगत आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता एकनाथ शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार आता डीबीटी प्रक्रियेचं काम आता सुरू करण्यात आलेलं असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये जमा करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। हे काम जसं पूर्ण होईल तसं 13 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लगेच पैसे जमा झाल्याचे 2 मेसेज येणार आहेत। त्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये सोडण्यात येणार आहेत, ते पण सर्वांना मिळणार आहेत। पण ते मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेलं छोटंसं काम करा। नवरात्र उत्सव असल्यामुळे सर्वांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचा हप्ता लवकर देण्यात येणार आहे। मग लवकर तुम्हाला सर्व हप्ते पाहिजे असतील तर एक काम सरकारने सांगितलेलं करायचं आहे, ते कोणतं आहे राहिलेल्या व्हिडिओत पुढे सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा खूप मोठा 100% फायदा होणार असून डायरेक्ट 2 हप्ते 100% मिळणार आहे। तर चला यामध्ये आता 13 जिल्ह्यांची यादी आलेली असून तुम्हाला ती यादी लगेच दाखवतो। यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून यादीमध्ये आता पहिला जिल्हा लाडक्या बहिणींनो जाहीर झालेला आहे। सरकारने आता पहिला जिल्हा जाहीर केलेला आहे, तो म्हणजे भंडारा जिल्हा। जर तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्यासाठी खुशखबर, 13 जिल्ह्याच्या यादीत भंडाऱ्याचं नाव घेण्यात आलेलं असून या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट 113 कोटी रुपये वाटपाचे आदेश दिलेले असून डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात होत चाललेली आहे। जशी डीबीटी प्रक्रियेचं काम पूर्ण होईल तसे 10 किंवा 15 मिनिटात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही बहिणीला आता कुणालाही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। व या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येणार आहेत। कारण आपण कालच त्यांना एक काम सांगितलं होतं, ते काम त्यांनी पूर्ण केलं व आता त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। याआधी मिळत नव्हते। तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ते मिळवण्यासाठी काय करायचं पुढे सांगणार आहे। तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता 100% मिळून जाणार आहे। तर चला यामध्ये बघा 830 रुपये ही पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं तरी हरकत नाहीये। त्यानंतरचे पुढचे जिल्हे कोणते आहेत तर बघू शकता। यामध्ये आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे। आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा असून या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये जर पहिल्या यादीत नाव आलं तर डायरेक्ट 3000 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतात। 1500 ऐवजी 3000 रुपये हप्ता देखील मिळू शकतो। मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। पहिल्या यादीमध्ये सरकार आता 33 लाख बहिणींचं नाव घेणार आहे। जर तुम्हाला पण वाटत असेल आपलं नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे व आपल्याला 1500 ऐवजी डायरेक्ट 3000 हप्ता मिळायला पाहिजे तर मग ते पण होऊ शकतं। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी कोणती 2 कामे करायची आता लगेचच सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे बघूयात। त्यानंतर कोणती कामे करायची ती लगेच सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठी आनंदाची बातमी आलेली असून एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातात तुम्हाला यादी दिसत असेल। त्यांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतच्या जिल्ह्यांची यादी असून लाडक्या बहिणीला आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे। एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द ते कधीही पूर्ण करत असतात हे तुम्हाला माहितीच असेल। यावेळेस पण त्यांनी आता शब्द दिलेला आहे। एकनाथ शिंदेंचा शब्द ते पूर्ण करणार असून या ठिकाणी बघू शकता त्यांच्या हातात एक यादी आहे। यामध्ये आता 13 जिल्ह्यांची नावे असून या 13 जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला आता मिळून जाणार आहेत। तर चला या यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आता एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। त्यांनी जिल्हे जाहीर करताच लगेच अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण पैसे आता वाटप करा, जेणेकरून कोणत्याही लाडक्या बहिणी आता नाराज होणार नाहीत। लाडक्या बहिणीला ऑगस्ट हप्ता उशिरा मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तीच नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता हप्ता वाटपाचं काम पूर्णपणे केलं जाणार आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील नावे बघूयात।
तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार बघू शकता लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी आता जाहीर झालेले आहेत। आता फक्त लक्ष द्या, या ठिकाणी पुढील यादी देखील आलेली आहे। तर इथे काय सांगितलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता आदितीताई तटकर यांनी अखेर मोठा निर्णय घेतला। आता रक्कम जाहीर झालेली असून 13 जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे। यामध्ये डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत व किती वाजून किती मिनिटाला व आज हप्ता येणार की उद्या हप्ता येणार त्याबाबतची देखील माहिती आलेली आहे। तर आता हे टाइम व वेळ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आज हप्ता येणार आहे का उद्या हप्ता येणार आहे, ते सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। इथे पुढे सांगितलं आहे की आता फक्त लक्ष द्या, 13 जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होत आहे। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे दोन्ही हप्ते मिळून जातील। सप्टेंबरचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% जमा होणारच आहे। त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची देखील गरज पडणार नाही असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर या ठिकाणी पुढे सांगितलंय, तर चला आता कोणते 13 जिल्हे आहेत या ठिकाणी यादी दिलेली असून एकनाथ शिंदे यांनी सविस्तर यादी पाठवलेली आहे। त्यांची नावे देखील आता तुम्हाला सांगत आहे। यादीमध्ये आता जिल्हे वाढवून सरकारने आता पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला काय झालं, मुंबईमध्ये बैठक बोलावली व सरकारने 8 जिल्हे जाहीर केले। मात्र त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेत सांगितलं की बहिणी नाराज झाल्या होत्या, त्यांना ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे मग 8 जिल्ह्यात पैसे देण्याऐवजी सुरुवात 13 जिल्ह्यापासून करून जास्त जिल्ह्यात पैसे वाटप सुरू केले की लाडक्या बहिणीला दिलासा मिळेल। त्यामुळे आता या 13 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे जमा होण्यास सुरुवात होत असल्यामुळे सर्व बहिणीला आता दिलासा मिळणार आहे। पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणालाही कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्हे आहेत, पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगत आहे। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, जेणेकरून डायरेक्ट 1500 ऐवजी 3000 रुपये हप्ता आपल्याला मिळेल। कारण नवरात्र उत्सव असल्यामुळे काही बहिणीच्या बँक खात्यात आता जास्त रक्कम देखील सोडण्यात येणार आहे। आता सर्व काही राहिलेल्या 2 मिनिटाचे व्हिडिओ सांगणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघू शकता या ठिकाणी यादी आलेली असून आता पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत। पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 1500 रुपये तर जाहीर झालेले आहेत। त्यानंतर गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता पूर्णपणे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। टोटल रक्कम आता ही वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये 1500 रुपये हे तर आता जमा होतीलच, मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता पूर्णपणे जमा होतील। तर आता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर यामध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी अजून रक्कम वाटप होणार आहे ती यादी देखील बघणार आहोत। तर यामध्ये इकडे बघा, आता पूर्ण पैसे जमा करण्यासाठी डीबीटीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली असून आता पूर्ण पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे कोणीही काळजी व कसलीही चिंता आता करत बसू नका। आता डायरेक्ट रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। डायरेक्ट 2 हप्त्याचे 2330 रुपये आता वाटप करण्यात येणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये, सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे। त्यामुळे सर्वात मोठा दिलासा हा लाडक्या बहिणीला मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। त्यानंतर इकडे बघा, आता पुढचे पण जिल्हे जाहीर झालेले असून याद्या देखील आलेल्या आहेत व आता कोणतं काम करावं लागेल जेणेकरून सप्टेंबरचा हप्ता मिळेल, पुढचे हप्ते मिळत राहतील ते देखील सांगतो। कारण आता 2च महिने शिल्लक राहिले असून 2 महिन्याच्या तेवढं काम करावं लागेल, अन्यथा इथून पुढचे तुमचे हप्ते देखील बंद होऊ शकतात। तर आता काय करायचं सांगणार आहे, राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा व आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार आहे त्यांची देखील यादी आपण बघूयात। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या क्रमांकाच्या याद्या देखील आता जाहीर झालेल्या आहेत। तर राज्य सरकारने पैसे वाटपाच्या निधीला मान्यता दिल्याने बहिणी खुश झाल्या पुढे सांगण्यात आलेलं आहे। आता 13 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली असून पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा आहे। सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतो। या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर डायरेक्ट 2 हप्ते पूर्णपणे वाटप करण्यात येणार असून टोटल रक्कम आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे व लाडक्या बहिणीला आता एक चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। त्यानंतर जर विचार केला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये डीबीटीच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज आता लाडक्या बहिणीला पडणार नाहीये। अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे आपण सांगणारच आहोत। त्यापूर्वी चला आता एक महत्त्वाची माहिती बघूयात। आता कोणतं काम करायचंय
जेणेकरून सप्टेंबरचा हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील. तर चला ते देखील एका मिनिटात सांगतो. म्हणजे ते काम केल्यावर गॅस सिलेंडरचा हप्ता पण इथून पुढे नवरात्र उत्सवामुळे 100% तुम्हाला मिळून जाईल. तर चला लगेच बघूयात. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितले, लाडकी बहीण योजना 15वा हप्ता वाटप EKYCचा ज्या आलेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी आता एक जार आलेला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की EKYC करून घ्या. जर तुम्ही EKYC केले तरच पुढचे हप्ते मिळतील, अन्यथा डायरेक्ट तुमचा हप्ता बंद होऊ शकतो अशी माहिती आहे. त्यामुळे आता 2 महिने शिल्लक असून 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणीला EKYC करायचे आहे. जर EKYC केले तर पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये टोटली वाटप करण्यात येणार असून लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. थेट रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. एक दिलासा देणारा निर्णय अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला असून सर्व बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता EKYCचं काम लवकरात लवकर करून घ्या. तहसीलमध्ये जाऊन किंवा ई-सेवा केंद्र काही असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही EKYC करा. व एक अजून छोटंसं काम करायचं आहे, म्हणजे सप्टेंबरचे 1500 लवकर हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळतील. त्यासाठी देखील आता कोणतं काम करायचं ते पण सांगतो. व आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील राहिलेल्या एका मिनिटामध्ये लगेच पाहूयात. तर इकडे बघा, आता लक्ष देऊ शकता, आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे वाटप होणारा पुढचा एक जिल्हा जाहीर झालेला आहे. तो म्हणजे आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता एक महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा. पूर्णपणे रक्कम जमा होईल व रोजची रोज लाडकी बहीण योजनेची बातमी बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जर काही बदल झाला, हप्त्याचं लवकर वाटपाचा निर्णय झाला तर त्याबाबतची लवकरात लवकर माहिती आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.